2025 साली 80 कोटीपेक्षा जास्त युवक हे आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी असणार आहेत. आणि ज्या वेळेला आपण आपल्या देशाच्या डेमोग्राफीचा विचार करतोय त्यावेळेला 2024 पर्यंत संपूर्ण जगामध्ये सगळ्यात युवकांचा देश म्हणून हे भारताला त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. आणि अमेरिकेसारख्या आणि जर्मनी सारख्या देशांची जी वयाची मर्यादा असणार आहे ही 40 आणि 47 पर्यंत ही त्या ठिकाणी जाणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक युवकांनी ही जी 80 कोटी युवकांची जी फौज आपल्याकडे येणाऱ्या 2 दिवसात येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार आहे याचा विचार तुम्हाला आणि आम्हाला करायचा आहे की ही जी 80 कोटी युवकांची फौज आहे ही या देशासाठी ॲसेट झाली पाहिजे का लायबिलिटी झाली पाहिजे. ही 80 कोटी युवकांची जी फौज आहे ही फौज आपल्याला अपॉर्च्युनिटी म्हणून त्याचा वापर करता आला पाहिजे की देशासाठी चॅलेंज असणार आहे. ही 80 कोटी युवकांची फौज ही आपल्याला डिव्हिडंड म्हणून त्या ठिकाणी साबित होणार आहे का डिझास्टर म्हणून साबित होणार आहे. हा विचार या तिसऱ्या सत्राच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याचबरोबर सक्षम युवा आणि समर्थ भारत आज हा कार्यक्रम घेत असताना सर ह्या पॉलिटिकल पार्टीचा कोणताही मंच नाही. या ठिकाणी शिवसेना असेल, बीजेपी असेल, आम आदमी पार्टी असेल, त्याचबरोबर मनसे असेल, त्याचबरोबर जे अपक्ष असतील अशा सगळ्याच लोकांना आपण या ठिकाणी बोलवतोय. परंतु या ठिकाणी बोलवत असताना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय, सांस्कृतिक आणि क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रातला माणूस या ठिकाणी येत असताना या युवकांना सुद्धा फक्त राजकारणामध्येच नाही तर बाकीच्या क्षेत्रांमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन हे सक्षम युवा आणि समर्थ भारत हे 4थ्या सत्रामध्ये उद्या त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याचबरोबर 5वं सत्र जे आपलं समारोपाचं सत्र असणार आहे या सत्रामध्ये त्या ठिकाणी ग्रामसभा ते लोकसभा हा आपण उपक्रम त्या ठिकाणी ह्या विषयाचं नाव आपण त्या ठिकाणी ठेवलंय. हे विषय ठेवत असताना अत्यंत काळजीपूर्वक हा विषय म्हात्रे सर आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. कारण आज ज्या वेळेला मंचावरती बसलो आहेत इथं खाली बसलेले जे विद्यार्थी आहेत ह्यांच्यातला प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी विचार करतोय की माझा जर बाप मोठा असेल, माझी आई मोठी असेल, माझ्या खिशामध्ये पैसे असतील तरच मी राजकारणामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि म्हणून हा जो नेपोटिझमचा पार्ट आहे, ही घराणीशाहीचा जो पार्ट आहे, हा पार्ट आम्हाला त्या ठिकाणी संपवायचा आहे. आणि हे जे विचार आमच्या युवकांच्या डोक्यामध्ये येत आहेत हे विचार आम्हाला त्या ठिकाणी काढून टाकायचे आहेत. म्हणून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असा आपण या ठिकाणी घेतोय. आणि म्हणून आपल्यासमोर फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्लांसारखं उदाहरण असेल की ज्या वेळेला बाप मुख्यमंत्री असताना सुद्धा मुलगा त्या ठिकाणी आमदारकीच्या इलेक्शनला पडतो. इंदिरा गांधींसारखं उदाहरण आपल्यासमोर असेल की ज्यांना एवढी मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना सुद्धा इंदिरा गांधी सुद्धा स्वतः त्यांच्या स्वतःच्या इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी पडलेल्या होत्या. आणि म्हणून आपण सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये न खचून जाता हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून सर ज्या वेळेला आम्ही युवा संसदेचा विचार आम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं हा विषय ठेवला पाहिजे त्यावेळेला 3 लोकांची नावं आमच्या समोर आली. पहिलं जे नाव आमच्या समोर आलं ते आलं सिद्धार्थ बुद्धांचं नाव आमच्या समोर आलं की ज्याच्यामध्ये त्यांनी राजवस्त्र, नंतर आपली सगळी संपत्ती, सगळ्या गोष्टी सोडून फक्त त्यांनी एकच गोष्ट त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतली ती म्हणजे सुखाचा राजमार्ग, लोकांना कशा पद्धतीने सुखी करता येईल हा एक विचार त्यांनी त्या ठिकाणी घेतला. दुसरं नाव आमच्या समोर आलं ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं नाव आमच्या समोर आलं की ज्यांनी त्या ठिकाणी या सगळ्या व्यवस्थेला कंटाळून विश्वची माझे घर हे सांगून त्या ठिकाणी त्यांनी अक्षरशः या जाती व्यवस्थेला कंटाळून या लोकांना कंटाळून त्यांनी देहत्याग त्या ठिकाणी केला. आणि परवा त्या ठिकाणी प्रिन्स हॅरी जो इंग्लंडचा त्या ठिकाणी राजा आहे, जो प्रिन्स आहे त्या ठिकाणचा, त्यांनी सगळी राजवस्था त्या ठिकाणी त्याग केली, घरदार त्याग केलं, जमीन जुमला त्याग केला. सर जवळजवळ 1,71,000 एकर जमीन हा माणसाने त्या ठिकाणी सोडली. 75 कोटी रुपये डॉलरची संपत्ती. आता आपले कॅल्क्युलेटर बी बंद पडतील त्याच्यामुळे मी काय भारतीय ह्याच्यात काढायचा लय विचार केला नाही. त्याच्यामुळे 75 कोटी रुपयाची त्या ठिकाणी डॉलरमधली असलेली संपत्ती ही सगळी सोडून फक्त सुखाचा आणि समाधानाचा मार्ग आणि लोकांना सुखी ठेवण्याचा मार्ग या लोकांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून या 3 लोकांचा आदर्श घेऊन आपलं जे 5वं सत्र आहे हे सत्र आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये घेणार आहोत. आज हा कार्यक्रम घेत असताना मला सांगताना फार आनंद वाटतो की सर आपण 5 पुरस्कारांचं वितरण या कार्यक्रमामध्ये करणार आहे. आदर्श मुख्यमंत्री असेल, आदर्श उपमुख्यमंत्री, आदर्श खासदार, आमदार, नगरसेवक अशा पद्धतीच्या पुरस्कारांचं वितरण हे मागच्या 3 वर्षापासून आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग असतील, मनोहर पर्रिकर साहेब असतील, त्याचबरोबर प्रमोद सावंत सर जे आता गोव्याचे मुख्यमंत्री आहेत ते असतील, अशा अनेक दिग्गज व्यक्तींनी या युवा संसदेच्या कार्यक्रमाला आतापर्यंत त्या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. आणि म्हणून जे लोक तळागाळामधून आलेले आहेत, मगाशी जसं
हेमंत पाटील सरांचा या ठिकाणी उल्लेख झाला. एक शेतकरी कुटुंबातला मुलगा सुद्धा त्या ठिकाणी राजकारणामध्ये गेल्यानंतर आमदार आणि खासदार होऊ शकतो. आणि त्याचमुळं आपण सगळ्यांनी हे जे काही 4-5 दिवसामध्ये ह्या 4-5 लोकांना आपण या ठिकाणी पुरस्कार या 2 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी देणार आहोत. याच्यातनं अत्यंत चांगल्या गोष्टी घेऊन आपल्याला कशा पद्धतीनं पुढे जाता येईल हा विचार तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी करायचा आहे. आज हा जर हॉल आपण पाहिला तर हा कुंभमेळा असल्यासारखं मला त्या ठिकाणी वाटतंय. नाशिकचा कुंभमेळा होतो, तिकडे योगी आदित्यनाथांनी त्या ठिकाणी कुंभमेळा केला. त्याच्यामुळे प्रत्येक युवकाला त्या ठिकाणी कुंभमेळा काय असतो ते तरी त्या निमित्तानं त्या ठिकाणी कळालं नसतं, ते बातम्यांना आलं नसतं, ते लोकांनाही कळालं नसतं. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की हे जे युवक आहेत आजपर्यंत सर 8,000 पेक्षा जास्त ॲल्युमिनीज या युवा संसदेमधनं या हॉलमधनं त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत. आणि या युवा संसदेची व्याप्ती, ह्या युवा संसदेचं जर तुम्हाला महत्त्व पाहायचं असेल तर नंदुरबारमध्ये या युवा संसदेमधनं त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन आमच्या रीमा पवार म्हणून त्या ठिकाणी झेडपी सदस्य आहेत की या युवा संसदेच्या कार्यक्रमामधनं त्या ठिकाणी त्यांनी प्रेरणा घेतली आणि राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा डायरेक्ट झेडपीच्या इलेक्शनला उभा राहिल्या आणि त्या ठिकाणी त्या निवडून आल्या. आणि म्हणून येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये ज्या वेळेला इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी हे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जाईल त्यावेळेला या युवा संसदेचं महत्त्व हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन अत्यंत काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून जे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सांगितलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला जरी मरता आलं नाही तरी या देशाच्या सुराज्यासाठी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. हे वाक्य आपण त्या ठिकाणी घेऊन या देशासाठी जगण्याचं काम हे तुम्हाला आणि आम्हाला आपल्यासारख्या युवकांना त्या ठिकाणी करायचं आहे आणि ते तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने कराल ही आशा आणि अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त करतो. आज हा कार्यक्रम घेत असताना ज्या वेळेला युवक ह्या चांगल्या राजकारणामध्ये येणार आहेत त्यावेळेला आपलं जे गव्हर्नन्स आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं होणार आहे. आणि ज्या वेळेला गुड गव्हर्नन्स आपलं चांगल्या पद्धतीनं होईल त्यावेळेला आपलं जी डेमोक्रेसी आहे, आपलं जे लोकतंत्र आहे, आपलं जे सरकार आहे हे अत्यंत मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेला युवक या राजकारणामध्ये येणार आहेत त्यावेळेला पैशाचं राजकारण, प्रांताचं राजकारण, त्याचबरोबर जातीचं राजकारण हे सगळं संपुष्टामध्ये येऊन 1897 साली ज्या वेळेला स्वामी विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली होती की 21वे शतक हे भारताचं शतक असणार आहे. या शतकामध्ये भारत हा सुखाचा, समाधानाचा, शांतीचा आणि विश्वकल्याणाचा मार्ग हा संपूर्ण जगाला त्या ठिकाणी देणार आहे. हाच विचार तुम्हाला आणि आम्हाला करायचा आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की माझ्या विचाराची फक्त मला 10 लोक त्या ठिकाणी द्या तरी सुद्धा मी देश महासत्ता केल्याशिवाय राहणार नाही. आज आपण या ठिकाणी 1,500-2,000 हजार विद्यार्थी या ठिकाणी बसलेलो आहोत. या ठिकाणाहून 10 जरी विद्यार्थी आम्हाला चांगले मिळाले, तुमच्यातल्या अंगातमधली जी फ्यूज आहे, तुमच्या अंगामधलं जे स्पिरिट आहे हे जरी तुमचा प्रत्येक युवक या ठिकाणचा पेटून उठला तरी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सक्सेसफुल झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्या लोकांनी जे शिकलेले असतील, आज डॉक्टर श्रीकांत शिंदे सर या ठिकाणी आहेत, उद्या या ठिकाणी सुजय विखे पाटील सर या ठिकाणी येणार आहेत, तेही स्वतः डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे प्रोफेशनल लोक सुद्धा राजकारणाकडे त्या ठिकाणी वळायला लागलेले आहेत. इतकंच नाही तर NGO सारखी संस्थान सुद्धा त्या ठिकाणी, आम आदमी पार्टीचं उदाहरण आपल्या समोर आहे की NGO सुद्धा त्या ठिकाणी राजकीय पक्षामध्ये त्याचं रूपांतर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती झालं. आणि म्हणून चांगली लोक सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये येतील हीच आशा आणि अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आपले सुद्धा सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. मंचावरती बसलेल्या सर्वच मान्यवरांचे मी मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की आपण आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलात. परत एकदा दोन्ही दिवस हा कार्यक्रम आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं ऐकून घ्याल, शांतपणानं त्या ठिकाणी हे सगळे जे काही पाहुणे या ठिकाणी येणार आहेत ते जे काही ज्ञान आपल्याला देणार आहेत ते ज्ञान संपादित करून घ्याल. आणि इथून पुढच्या सेशनपासून प्रत्येक पाहुण्याला तुम्हाला प्रश्न आणि उत्तराची सुद्धा सुविधा ही आपण त्या ठिकाणी करून दिलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने फायदा हा तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी त्या ठिकाणी करून घ्याल हीच आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. निवडलेला रस्ताच जर इमानदारीचा आणि सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या कारणामुळेच आपण कठीण मेहनत करीत आयुष्याचं नंदनवन फुलविलत, स्वतःही कष्ट करीत गेलात आणि समाजालाही स्मार्ट वर्क करण्याचा सल्ला दिलात. या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात पण चालणारे आपण एकटेच असतो. मदतीचा हात देणारे फक्त जिवलगच असतात. तुम्ही देखील समाजाला मदतीचा हात देणारे मार्गदर्शक आणि दिग्दर्शक आहात. आपलं कार्य समाजासाठी आणि तरुणाईसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक असंच आहे.
आपल्या या कार्याला जाधवर फाउंडेशनचा मानाचा मुजरा. धन्यवाद. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. आदर्श युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे माननीय श्री रमणप्रीत सिंग सर. मी आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श खासदार सन्माननीय गजाननराव किर्दीकर सर आणि ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर सर आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांचा सन्मान करावा. पुणेरी पगडी, स्नेहाचं वस्त्र, मानचिन्ह आणि मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते या कक्षामध्ये. Thank you for this. I hope English is okay in this, yeah? Thank you. So, firstly, I would like to thank Dhakar Rao sir, who is inspiration to us also, and my friend Shadul sir, and all the people who is there on the dais today. So, I was called for this session, but I think more than me today, I think Shadul sir has spoken fantastic today and given a wonderful speech. See, I would not like to give you so much of to your talk, but then I would like to speak to you as for a youth, what you must have. For a youth, when I started my own journey after engineering, the first thing was that whether I have a goal or not in my mind. So I hope all of you must understand what is goal. Yes? All of you? Very good. So the first thing for the youth is that you must carry a very fixed goal, very clear vision, very clear goal where you want to achieve. That means that if you don't have a clear set of the mind where you have to achieve, that means you'll not be able to achieve it. So every youth here, sitting down here, they first instill a goal. First thing. Second thing, the goal should not be very small. The goal should be very big goals. Small goals will not help you. So for example, when I did my engineering, I had a job, but I didn't opt for the job. Why? Because I wanted to establish my own institute and my own IT company. But that time, I was not able to start my own large campus or the large IT company. But then I started with a very small college. But today, it has become a ranked college in India. So what does that mean? That means, thank you. So that means that your goal should not be small. Your goal should be big, and you must challenge yourself for that goal. So as I think in the dais already everybody has said about that, Shri Swami Vivekananda ji has said it very clearly that you fix the goal. Once your goal is fixed, then you must have a strong willpower to achieve that. Third point, for all of you who really want to become something in your own life, after once your goal is fixed, you have a big goal is done, then third thing what you must know is all out hard work. Without the hard work, there's nothing you can achieve in this world. So suppose for example, when I was establishing my own campus, okay, so 6 hours of work, 8 hours of work, 9 hours of work, 12 hours of work, 16 hours of work was nothing. So day and night, everybody you have to see that 18 hours of work, 20 hours of work, and even while working, even if I faint, it's okay. Because why? Because that goal is important. So once you fix up your goal, once you have a big goal, third, once you're all out to achieve that, trust me, you're gonna achieve this. So I'm gonna state something to you for all of you youth, okay? What I learned in my life. One is I learned it that arise, awake, and stop not till your goals are not reached. I hope all of you have heard this message. Yes or no? All of you. So if you want to become something out of life, always remember these words for you. Arise, awake, stop not till the goals are reached. Now, India is giving you plenty of opportunity. So I heard that a lot of you want either after suppose you are 12th standard or grads. After that, once you pass out your 12th standards or your grads, so all of you will look for a job. But very less of you should also think about that not only the job, I can create my own company. That requires a challenge. That requires a courage. So rather than job seeking, if you focus on to how to create your own firm, what already India has given a very strong background to you. So if each one of you here
or even 10% of you, or 20% of you, if you open your own company, you'll help your friends, you'll help your family to get job for them. So how many of you would like to create your own company? How many of you? Yes. So that's require courage. Okay. So I want that at least in this crowd who get this message of mine, that you must create your own company and help your friends to get settled there. Fourth point, as already your Shardul sir has shared, you take one idea. He's already shared. Yes or no? You take one idea, breathe that idea, eat that idea, eat your muscles and brains live that idea. What does that mean? That means that if you have a goal, okay, so you must think about the goal every time, every moment. Must act for the goal every time, every moment, and you will see that the success will be at your hand. Fourth major point. When you will start up for your goal, you will see failures. Sometimes happens. You will see failures. Okay? Don't go back from the failures. Strive back. Hit back to it. Suppose you set your goal that you want to get a good job or you want to open a good company. Set for it. You might will fail 1 time, 2 time, 3 time, but no worries. Okay? Create the will and achieve that. So at the end, I would like to give you a message that anybody who wants to become successful, the struggle is only the way. And I hope all of you is ready to do a struggle. Yes? Thank you. So I will request all of you to repeat 2 words, 2 lines with me, because this platform is for all of you guys. Yes? That you become successful tomorrow. So you recall these 2 lines of mine all the time, and trust me, when you face a hard time, you recall that and you will be able to pass those time. First is work hard, reach your goals. Reach your goals. So I feel energy is less. I think you had a breakfast in the morning. Yes? Yes or no? Yes. So it should be louder. Yes? So work hard to reach my goals. Very good. And when you work hard and when you feel little sleepy or when you feel, this is a tough time coming to me, you will speak, arise, awake, and stop not till the